अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतलं आणि मराठी सिताऱ्यांचं दर्शन घडवणारं कन्सेप्ट कॅलेंडर नुकतंच जारी करण्यात आलं आहे। यातले फोटो टिपले आहेत नंदू धुरंदर यांनी। माझ्या मते हे पहिल्यांदा मराठी इतिहासात झालं आहे की एक कॅलेंडर शूट आपल्या टॉप फिल्म स्टार्स आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालं आहे। संकल्पना आहे ती मुळात NRI लंडन ही संकल्पना आहे। आपले भारतीय जे तिकडे स्थायिक आहेत, ऑलरेडी स्थायिक आहेत तिकडे, पण ते एका वेगळ्या अँगलने दाखवण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये प्रत्येक कलाकारांना कॅरेक्टर दिलं गेलं याच्यामध्ये। प्रसादोको यांना मी फुटबॉल प्लेअरचं कॅरेक्टर दिलं आहे। जॉली गर्ल, डान्सिंग वुमन। त्याच्यामध्ये पण एक पिकॅडली सर्कस नावाचा इकडे जो एरिया आहे तो पूर्ण ॲक्च्युली नाईट क्लब करता तो फेमस आहे, पण तिकडे तो लुक पाहिजे तो नाईटमध्ये तेवढा मिळत नाही। म्हणजे शूटिंग करणं आता पॉसिबल नव्हतं म्हणून तो डेमध्ये शूट केलं तो। असं प्रत्येकाला वेगवेगळे लुक दिले गेले। क्रिकेटर आहे त्यामध्ये, परत कॉर्पोरेट वुमन आहे, एक थिएटर आर्टिस्ट घेतलं याच्यामध्ये मी, प्रसन्न आपल्याला थिएटर आर्टिस्ट घेतलं आहे। असे वेगवेगळे प्रत्येकाला लुक देण्याचा प्रयत्न केला गेला याच्यामध्ये। आपल्या स्टार्सना आंतरराष्ट्रीय लेवलवरती प्रसिद्धी मिळावी आणि ती प्रसिद्धी नुसती प्रसिद्धी म्हणून नाही, पण आंतरराष्ट्रीय टुरिझम बोर्ड्सनी वगैरे आपल्या मराठी स्टार्सची जाणीव व्हावी पुढे मागे। त्याच्यामुळे विजाची प्रक्रिया त्यांच्यासाठी जराशी सोयीस्कर व्हावी ह्या हेतूने आम्ही नंदूला एक संकल्पना दिली की आतापासून आपण हे कॅलेंडर आंतरराष्ट्रीय पातळीवरती शूट करायला लागूया। मराठीच्या आघाडीच्या 24 सिताऱ्यांबरोबर हे फोटोशूट लंडन मधल्या विविध ठिकाणी करण्यात आलं आहे। मराठी सिताऱ्यांचे वेगवेगळे लुक्स आणि मूड यात टिपले आहेत। एक चांगला धरुंदर हा फोटोग्राफर आहे। नवीन काहीतरी करत असतो। फोटोग्राफी म्हटल्यानंतर नवीन प्रयोग करणं हे फार महत्त्वाचं असतं, म्हणून तसं केल्यानंतर त्यातला ताजेपणा हा टिकून राहतो। नंदूने हा एक वेगळा प्रयत्न केलेला आहे आणि मराठी माणूस साता समुद्रा पलीकडे त्यांनी पोहोचवलेला आहे।